मुंबईमध्ये सुरू असणारा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद आज थेट पोहोचला तो मीरा भाईंदर महापालिकेच्या सभागृहामध्ये। मराठी अमराठीच्या मुद्द्यावरून सुरू असणारं महापौर पदाचं घमासान शमलं आणि अखेर मीरा भाईंदर महानगरपालिकेवर अमराठी महिला महापौर म्हणून विराजमान झाल्या। मात्र हे होत असताना सभागृहाच्या बाहेर मात्र आंदोलन झालं। पाहूया आज नेमकं काय घडलं। एकीकडे आंदोलन, दुसरीकडे महापौर पदाचा डंका। सभागृहाच्या बाहेर मराठी एकीकरण समितीनं मराठीच महापौर व्हावा म्हणून आंदोलन छेडलेलं असताना झालेलं हे घमासान। आणि त्याच वेळेला सभागृहाच्या आत मात्र भाजपकडून मराठीला फाटा देत डिंपल मेहता यांची महापौर पदावरती निवडही झाली। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मराठीच महापौर असावा यासाठी पहिल्या दिवसापासून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली होती। मनसे, ठाकरेंची शिवसेना ही देखील मराठी चेहरा महापौर पदासाठी द्यावा यासाठी आग्रही दिसली। त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला, मात्र त्यांच्या आंदोलनाला यश काही आलं नाही। आंदोलकांना थोपवून ठेवत भाजपनं सभागृहामध्ये वर्चस्व सिद्ध केलं आणि डिंपल मेहता या 79 मतं मिळवत महापौर झाल्या। मेहता कोण होता जो ठरवणार आहे की महापौर कोण होणार आहे? या बहुसंख्य लोकांनी 46 मराठी नगरसेवक निवडून दिलेत आणि बाकीचे नगरसेवक फक्त मराठी या वादामध्ये 2 शिवसेनेच्या वादामध्ये निवडून आलेले आहेत। बहुसंख्य लोकांनी मराठी लोकसंख्येने बघा तुम्ही मतदान 5.5 लाखाच्या पेक्षा जास्त मराठी मतदान या शहरामध्ये झालेलं आहे। हा आग्रह कोणाचा आहे? आमचा आहे। तुम्ही एकाधिकारशाही गाजवू नका आणि जनमताचा आदर करा आणि मराठीच महापौर द्या असं आम्ही म्हणतो। मराठी एकीकरण समितीचे हे आंदोलक महापालिकेवरती धडक देणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना थोपवलं आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं निवेदन स्वीकारलं। भाजपच्या डिंपल मेहता महापौर झाल्या, ज्यांना 79 मतं मिळाली। काँग्रेसच्या रुबीना शेख यांना 16 मतं, तर उपमहापौर पदावरती ध्रुव किशोर पाटील हे भाजपकडून 79 मतं घेऊन विजयी झाले, तर शिंदेच्या शिवसेनेच्या वंदना पाटील यांना 16 मतं मिळाली। बाहेर आंदोलनाचा आवाज घुमत होता आणि पालिकेच्या सभागृहाच्या आत महापौर पदाची निवडणूक। सर्व नगरसेवकांनी भगवा फेटाही बांधला आणि एकूणच वातावरण भगवमय झालं होतं। महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झालेला आहे। माझा वडील, माझा आई त्यांचा पण जन्म हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। तर कसं काय मी मराठी या महाराष्ट्राची मुलगी नाही आहे? तर हे प्रश्न हे तुम्ही त्या लोकांना विचारा। आणि मी मराठी भाषाच्या महाराष्ट्राच्या मराठी सर्व जे आपले इकडे बंधू आणि भगिनीने आहे ते सर्वांचा मी इकडे सन्मान करते। मराठी भाषाचा मी सन्मान करत आहे। विशेष म्हणजे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता स्वतः पत्रकार कक्षामध्ये बसून संपूर्ण प्रक्रियेवरती बारीक लक्ष ठेवून होते, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेवरच टीका केली आहे। विषय बघा, हे खाली जातीपातीचं राजकारण केलं जाते आणि त्याचा मागे कुठला पक्ष करतो हेही आम्हाला माहीत आहे। मी फार लोकांना ह्याच्या गांभीर्य घेऊ नये। डिंपल विनोद मेहता हे महाराष्ट्राला त्यावेळेपासून यांचं कुटुंब इकडेच राहतो, तर त्यांना अजून कुठे जायला पाहिजे? महाराष्ट्र व्यक्ती कसं बोलतो आपण? या जातीपाती राजकारणामध्ये आम्हाला जायचं नाही। आम्ही या शहराचा विकासाला आलो आहे आणि नक्कीच आपल्याला दिसेल की डिंपल विनोद मेहता यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमचे नगरसेवक या शहराला प्रगतिशील करत आहेत। जवळजवळ 28 उमेदवार आणि त्यातही बहुसंख्य मराठी उमेदवार हे मराठी एकीकरण समितीने उबाटा आणि मनसेला दिलेल्या बळामुळे पडलेले आहेत। त्यामुळे त्यावेळेस जर त्यांनी ही भूमिका घेतली असती तर आज वेगळे चित्र शहरामध्ये निर्माण झालं असतं, परंतु एखाद्या राजकीय पक्षाला फायदा होण्यासाठी हा प्रयत्न चालला। उद्या असंही ते बोलतील की म्हणजे ज्यावेळेस गीता जैन महापौर झाल्या, ज्यावेळेस डिंपल मेहता महापौर आधी झाल्या त्यावेळेस का नाही हे उठले, किंवा ज्यावेळेस नरेंद्र मेहता आमदार झाले त्यावेळेस पहिल्यांदा झाले, दुसऱ्यांदा झाले, तेव्हा का नाही उठले? एकूणच मराठी अमराठी वादामध्ये सध्या तरी मीरा भाईंदरमध्ये अमराठीच महापौर बसवण्यात
भाजपनं तरी विजय मिळवला. तरीही याच मुद्द्यावरून तिथलं स्थानिक राजकारण नेमकं कसं पुढे जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल. प्रभाकर कुडाळकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.